नमस्कार सर्वांना. महाशिवरात्रीच्या खूप खूप शुभेच्छा. आज मी तुम्हाला सांगणार आहे महाशिवरात्रीनिमित्त तुम्ही कुठल्याही चुका करू नये. कुठल्याही म्हणजे कसं असतं ना, महाशिवरात्रीनिमित्त आपण ना खूप पूजा अर्चना वगैरे सर्व करतो. तर पूजा करताना आहे ना, शंभू महाराजांचं जे आहे महाशिवरात्री हे महापर्वणी आहे. मला सांगणार आहे महाशिवरात्रीमध्ये तुम्ही कुठल्याही चुका करायच्या नाही आहेत. तर त्या कुठल्या चुका करायच्या नाही तर तुमची पूर्ण दिवसाची पूजा केलेली ती निष्फळ होऊन जाईल. तर एक चूक तुम्ही अशी कोणती करू नका की ज्यामुळे तुम्ही दिवसभराचं जे नाम जप जे केलेलं असतं शिवशंकरांचं, तर ते तुम्हाला वाया जाता कामा नये. तर तुम्ही कसं आहे ना, आज शिवरात्रीपासून सकाळपासूनच कोणी मंदिरामध्ये पूजा करतं, कोणी घरामध्ये पूजा करतं. तर तुम्ही ही पूजा कशी करता, तर एकदम तुम्ही साधे सिंपल पद्धतीने केली तरी महादेवांनाही प्रियच असते. कसं असतं ना, महादेवांना ना, शंभू भगवानांना ना निष्फळ भक्ती आणि फक्त त्यांचं नामस्मरण हेच त्यांना हवं असतं. तर महादेवांनाही प्रियच असते. कसं असतं ना, महादेवांना ना, शंभू भगवानांना ना निष्फळ भक्ती आणि फक्त त्यांचं नामस्मरण हेच त्यांना हवं असतं. तर आपण ना मंदिरामध्ये जाऊन रुद्राभिषेक, जलाभिषेक, दूधाभिषेक, त्याच्यानंतर मध अभिषेक, असं खूप प्रकारचे अभिषेक असतात. ते कुठलाही हा एक करू शकता. आता घरी करायचं असलं तर आपल्याकडे दूध आणि पाणी, तर हे पंचामृत आपण हे घरी करू शकतो. त्याच्यानेही तुम्ही अभिषेक करू शकता. त्याच्यानंतर तुम्हाला पूजेसाठी एकदम कमी कमी सामानामध्ये जर पूजा करायची असेल तर बेल, पाणी, गुलाबजल, लाल रक्तचंदन. तर आपण पूजा कशी करायची, पूजा करण्यासाठी आपल्याला लागतं दूध, दही, मध, पंचामृत, त्याच्यानंतर रुद्राक्ष, पुष्प, पांढरे सफेद पुष्प, त्याच्यानंतर बेलपत्री. हे सगळं आपल्याला पूजेसाठी सामान लागत असतं. तर आपण आहे ना, ह्या पूजेशिवाय तर आपली पूजा होणारच नाही. त्याच्यानंतर भस्म लागणार. भस्म हा महादेवांना खूप प्रिय असतो. तर ते भस्माशिवाय तर महादेवांची पूजा ही अपूर्णच असते. तर महाशिवरात्रीला तुम्ही ह्या सोप्या आणि छोट्या गोष्टी तुम्हाला ह्या अवेलेबल होऊन जात असतात. त्याच्यानंतर तुम्हाला सेवा कशी करायची आहे, तर एक महाजप करायचे आहे. त्याच्यानंतर 11 नामस्मरण जे शंकराचं आहे ते करायचं आहे. त्याच्यानंतर ओम नमः शिवायचा जाप तुम्हाला दिवसभरही केला तरी खूप उत्तम आहे. पण कसं आहे ना, कोणाला धकाधकीच्या जीवनामध्ये कोणाला जमतं नाही जमतं, तर तुम्ही ना जसं जसं जमेल तुम्हाला तसं ओम नमः शिवायचं तुम्हाला हा आज जप करायचा आहे. महादेवांना जर तुम्हाला आपल्या सेवांमध्ये तुम्हाला जर फळ निश्चित पाहिजे असेल तर नामस्मरण तुम्हाला ओम नमः शिवायचं तुम्हाला नक्कीच करायचं आहे. आणि त्याच्यानंतर तुम्हाला 108 बेलपत्र व्हायचे आहेत. तर तुमच्या वेळेनुसार, तुमच्या ॲडजस्टमेंटनुसार तुम्ही 108 वाहू शकता, 11 वाहू शकता, 51, 21, जसं तुम्हाला जमेल तसे तुम्हाला बेलपत्र असतील तुमच्याकडे ते तुम्ही वाहू शकता. त्याच्यानंतर तुम्ही रुद्राक्षसुद्धा महादेवांना अर्पण करू शकता. तर त्याच्यामध्ये तुम्ही त्याचप्रमाणे 21, 11, 51, 108 जेवढे रुद्राक्ष तुमच्याकडे अवेलेबल असतील, मिळतील आणि घरात असतील तर उत्तमच आहे. तर तुम्ही ती करू शकता. रुद्राक्षाची माळेचा जपसुद्धा तुम्ही या दिवशी तुम्ही महाशिवरात्रीला करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही पठण काय करायचं आहे, तर तुम्हाला 11वा अध्याय हा तुम्हाला शिवलीला अमृताचा हा पठण करायचा आहे. त्याच्यानंतर तुम्ही शिवस्तुती तुम्ही करू शकता. त्याच्यानंतर शिवलीला अमृतचं पूर्ण पुस्तिका जी आहे ती वाचन करू शकता. त्याच्यानंतर कालभैरव अष्टक, हे अष्टक जे आहे ते तुम्ही वाचन करू. अर्पण काय करायचं आहे, तर महादेवांना आहे ना तुम्ही उसाचा रस, बघा तुम्ही महाशिवरात्रीला आहे ना उसाचा रस आणि एक खजूर, कौट, बोरं, हे अशा प्रकारचे फळं आहे ना महाशिवरात्रीला खूप असतात. काय काय कारण आहे की ह्या गोष्टींनी आपण त्याच दिवशी आपण खावं. आता महादेवांना आहे ना कौट हे वर्षभरात अवेलेबल नसतं, फक्त शिवरात्रीच्याच वेळेमध्ये हे येत असतात. खजूर तर 12ही महिने असते, पण ती शिवरात्रीलाच खाल्ली जाते. तर असं असतं की शंकरांना उसाच्या रसाने अभिषेक जर केला तर आपल्यावर जे कर्ज झालेलं असतं तर ते निवारण करण्यासाठी हा उसाचा रस खूप उपयोगी असतो. तर त्याच्यानंतर तुम्ही ना महादेवांना आहे ना उसाच्या रसाने नक्कीच अभिषेक करा, तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. तर अशा पद्धतीने तुम्ही ना महादेवांची सेवा करू शकता. दिवसभर तुम्ही ना मंदिरामध्ये जाऊन तुम्ही जरी हे केलं तरीही चालेल. नसेल जमत तर तुम्ही घरी बसून कोणत्याही वेळेमध्ये तुम्ही महादेवांची ही पूजा करू शकता. त्याच्यानंतर महादेवांना प्रिय असते ती तुमचीवाली फक्त भक्ती. भक्ती करण्यासाठी आपल्याला फक्त 5 मिनटं लागत असतं. आणि कसं असतं ना, वर्षभराचा सण आणि तोही महादेवांचा आणि तीही मोठी शिवरात्री चुकून तर आपल्याला चालणार नाही. त्याच्यामुळे ना शिवरात्रीला तुम्हाला शक्य होईल तेवढं आहे ना तुम्ही त्यांचा ओम नमः शिवाय, शिवाय नमस्तुभ्यम,
ओम नमः शिवाय, ओम नमः, असे जे जे आहे तुम्ही शंकराचे ते तुम्ही नामस्मरण करू शकता. तर अशा प्रकारे तुम्ही शिवरात्रीची ही पूजा, पठण, अध्याय तुम्ही अशा प्रकारे करू शकता. सोपे तुम्ही महादेवांची सकाळ संध्याकाळ कधीही तुम्ही करू शकता. अगदी रात्री 12 वाजेपर्यंत सुद्धा तुम्ही ही पूजा करू शकता. तर मग तुम्ही अशा प्रकारे जर तुम्ही पूजा केली तर नक्कीच तुमच्या पूजेमध्ये तुम्हाला एक शांती लाभेल आणि तुम्ही वर्षभर केलेल्याच्या पूजा त्याच्यामध्ये तुम्ही जर ही महाशिवरात्रीची पूजा केली तर नक्कीच तुमच्या फळ मिळेल. तर तुम्हाला जर हा व्हिडिओ माझा आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा. श्री स्वामी समर्थ.